तुम्ही बनवलेली भाजी हॉटेलसारखी चवदार बनत नाही का? किंवा भाजीचा रंग काळा पडतो? आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा 20 भन्नाट आणि ट्रेंडी टिप्स ज्याने तुमचा स्वयंपाक दुप्पट वेगाने होईल आणि चव तर अप्रतिम येईल. यातले टिप नंबर 7 आणि 15 तर तुमची रोजची डोकेदुखी कायमची दूर होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एकापेक्षा एक विधान. रस्सा भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात भाजलेले बेसन किंवा शेंगदाण्याचे कूट वापरा. ग्रेव्हीला रिच लुक देण्यासाठी कांदा टोमॅटो वाटताना त्यात 4-5 काजू किंवा मगज बी उकळून वाटा. भाजीमध्ये टोमॅटोमुळे आंबटपणा जास्त झाल्यास त्यात चिमूटभर साखर किंवा गूळ टाका. हॉटेलसारखा सुगंध हवा असल्यास भाजी तयार झाल्यावर शेवटी कसुरी मेथी हातावर चोळून वरून टाका. भाजीमध्ये क्रीम मलाई घालताना गॅस बारीक करा किंवा मंद करा, नाहीतर मलाई फाटू शकते. बटाटे किंवा वांगी चिरल्यानंतर ती शिजवेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावीत, नाहीतर ती काळी पडतात. कारल्याची भाजी करताना कारले कापून त्याला मीठ आणि हळद लावून 15 मिनिटे ठेवा, नंतर पिळून पाणी काढून घ्या. पालक उकळल्यानंतर तो लगेच बर्फाच्या थंड पाण्यात टाकावा. यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंग छान राहतो. पालेभाज्या जसे की पालक किंवा मेथी शिजवताना त्यात चिमूटभर साखर टाकल्यास त्याचा हिरवा रंग तसाच राहतो. फ्लॉवर चिरल्यानंतर नेहमी कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हळद टाकून 5 मिनिटे ठेवा. यामुळे त्यातील कीटक निघून जातात. सुकी भाजी उदाहरणार्थ कोबी, फरसबी लवकर शिजवण्यासाठी वाफेवर शिजवताना कढईच्या झाकणावर थोडे पाणी ठेवावे. घरात टोमॅटो संपले असल्यास रस्सा भाजीत आंबटपणा आणि घट्टपणासाठी दही किंवा आमचूर पावडर वापरा. रोजच्या घाईत वेळेवर वाटण शक्य नसल्यास कांदा खोबरं भाजून केलेलं वाटण फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात 7 दिवस टिकते. भेंडी किंवा दोडका चिकट होऊ नये म्हणून भाजी परतताना त्यात थोडा लिंबाचा रस किंवा ताक टाकावे. सुकी भाजी कमी तेलात छान मऊ शिजवण्यासाठी कढईवर झाकण ठेवून त्यात 1-2 चमचे पाणी कडेने सोडावे. भाजी जास्त तिखट झाल्यास त्यात थोडं दूध, मलाई किंवा साजूक तूप मिक्स करा. तिखटपणा कमी होईल. रस्सा भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात उकडलेला बटाटा टाका किंवा कणकेचे छोटे गोळे करून टाका. ते जास्तीचे मीठ शोषून घेतात. भाजीत टोमॅटो किंवा लिंबू जास्त पडल्यास थोडं ताजे खोबरे किंवा काजूची पेस्ट घालावी. तेलात सुके मसाले टाकण्यापूर्वी ते थोड्या पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवून टाका. खडे मसाले तेलात किंवा तुपात हलके परतून घेतल्यास त्यांचा सुगंध वाढतो. तर या होत्या 20 भन्नाट टिप्स. तुम्हाला कोणती टिप आवडली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.